नमस्कार अंगणवाडी सेविकांनो, सरकार तुम्हाला पुन्हा एकदा लाडकी बहीण या कामाची जबाबदारी आपल्या खांद्यावर देणार आहे। तर हे काम कोणते आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर त्याआधी जर तुम्ही आमच्या YouTube चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल सबस्क्राइब करा, जेणेकरून असेच महत्त्वाचे व्हिडिओ आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळत असतात। तर बघा अंगणवाडी सेविकांनो, सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची ई-KYC करण्यासाठी 31 डिसेंबर 2025 ही शेवटची तारीख दिलेली होती। या तारखेपर्यंत सर्वांना एक ई-KYC करून घ्यायला सरकारने सांगितले होते। यावेळेस ई-KYC करताना बऱ्याच महिलांची ई-KYC चुकलेली आहे। त्यामुळे सरकारने पुन्हा एकदा निर्णय घेतला की महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा ई-KYC करण्याची संधी द्यावी म्हणून। आपण या ठिकाणी बघू शकता, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आपल्या फेसबुक पोस्टवर एक पोस्ट केली आहे। त्या पोस्टमध्ये त्यांनी सांगितलं आहे की ज्या महिलांची ई-KYC चुकली आहे त्या सर्व महिलांनी पुन्हा एकदा ई-KYC करण्यासाठी आपल्या गावातील अंगणवाडी सेविकांकडे जायचं आहे आणि त्यांच्याकडून आपली ई-KYC करून घ्यायची आहे। तर बघा अंगणवाडी सेविकांनो, या सरकारला कोणत्याही कामाला अंगणवाडी सेविकाच दिसतात। तुटपुंजा मानधनावर काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भगिनी आहेत। याच अंगणवाडी सेविकांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे फॉर्म भरण्याचे काम केले। त्यावेळी सरकारने प्रति फॉर्म अंगणवाडी सेविकांना 50 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते, पण आजपर्यंत या सरकारने अजूनही एकाही महिलेला या योजनेचे पैसे दिलेले नाहीत। तर सरकारने एका प्रकारची अंगणवाडी सेविकांसोबत गद्दारीच केली असं म्हणावं लागेल। आणि आता परत एकदा अंगणवाडी सेविकांना लाडकी बहीण योजनेचं काम हे सरकार सांगत आहे। या सरकारला थोडी तरी लाज वाटली पाहिजे। आपण याच महिलांकडून या योजनेचं काम करून घेतलं, पण त्यांना 1 रुपया सुद्धा दिला नाही आणि पुन्हा एकदा याच महिलांना आपण काम सांगत आहोत। तर अंगणवाडी सेविकांनो, बऱ्याच जिल्ह्यामध्ये हे काम सुरू झालं आहे। आपल्या जिल्ह्यामध्ये या कामाच्या सूचना आपल्याला दिल्या आहेत का हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्याला याबद्दल काय वाटतं हे देखील कमेंट करून नक्की सांगा। काही महिला म्हणत आहेत की आम्हाला फॉर्म भरलेले पैसे मिळाले आहेत, तर काही जणांना मिळाले नाहीत। तर कुणाकुणाला या योजनेचे पैसे मिळाले आहेत त्यांनी कमेंटमध्ये सांगा की आम्हाला पैसे मिळाले आहेत, आणि कुणाला पैसे मिळाले नाहीत त्यांनी देखील कमेंटमध्ये सांगा आम्हाला या योजनेचे पैसे मिळाले नाहीत। तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, आपल्याकडे असलेल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती व्हिडिओ टाका, जेणेकरून याची माहिती सर्व अंगणवाडी सेविका यांना मिळणार आहे। आणि असेच अंगणवाडी विषयक महत्त्वाचे व्हिडिओ बघण्यासाठी आमचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला महत्त्वाचे व्हिडिओ बघायला मिळत असतात। धन्यवाद।